श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. कधी कधी असं वाटतं ना की संपूर्ण जगाचं वजन आपल्याच खांद्यावर आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त विचारांचा बाजार चालू असतो. पण कधी विचार केलाय का, हे टेन्शन नक्की येतं कुठून? ते आपल्या आत नसतं, ते बाहेरून कोणीतरी आपल्यावर फेकलेलं असतं. आपण काय करतो, आपण ते वजन मोठ्या प्रेमाने स्वीकारतो आणि आपल्या उशीखाली घेऊन झोपतो. अरे पण हे आयुष्य जगायला आलंय की हे टेन्शन सांभाळायला? बघा, साधी गोष्ट आहे. जेव्हा कोणीतरी तुम्हाला उगाच घाई करतं किंवा तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करतं, तेव्हा तुम्ही जितकं जास्त उत्तर द्यायला जाल तितकी तुम्ही त्यांच्या जाळ्यात अडकता. अशा वेळी आपली सर्वात मोठी ताकद म्हणजे आपली प्रतिक्रिया न देणे. समोरचा माणूस चवताळून तुमच्याकडे येतोय, तुम्हाला टेन्शन देण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही मात्र आरामात आपला चहा पीत बसलाय. विचार करा, त्या माणसाची अवस्था काय होईल? त्याच टेन्शन आपोआप डबल होईल, कारण त्याला अपेक्षित असलेलं तुमचं रडणं त्याला पाहायला मिळालं नाही. हाच खरा टेन्शन ट्रान्सफरचा मंत्र आहे. आपण सोशल मीडियाच्या युगात आहोत, जिथे प्रत्येक जण धावतोय, पण या धावण्यात आपण विसरलोय की आपल्याला नाही म्हणण्याचा पूर्ण अधिकार आहे. कोणीतरी मेसेज केला की लगेच रिप्लाय दिलाच पाहिजे. कोणीतरी काम सांगितलं की ते आत्ताच केलंच पाहिजे. हा दबाव आपण स्वतःवर निर्माण केलाय. जेव्हा तुम्ही स्वतःच्या वेळेला किंमत द्यायला लागता आणि समोरच्याला सांगता की हो होईल काम, पण माझ्या वेळेनुसार, तेव्हा ते टेन्शन तुमच्या डोक्यावरून उतरून समोरच्याच्या झोळीत पडतं. याला स्वार्थीपणा म्हणत नाहीत, याला मेंटल पीस म्हणतात. हे बघा, आयुष्य खूप छोटं आहे. आज ज्या गोष्टीचं तुम्ही टेन्शन घेताय ना, ती 5 वर्षानंतर तुम्हाला आठवणार पण नाही. मग आज आपली शांतता का भंग करायची? जो माणूस तुमची शांती हिरावून घेण्याचा प्रयत्न करतोय, त्याला त्याच टेन्शन भेट म्हणून परत द्यायला शिका. जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करायला लागता आणि इतरांच्या अपेक्षांचं ओझं फेकून देता, तेव्हा तुम्हाला जाणवेल की जगणं किती हलकं आहे. मग आज ठरवून टाका, कोणाचंही ओझं आपल्या डोक्यावर घ्यायचं नाही. समोरचा माणूस टेन्शन घेऊन आला की त्याला प्रेमाने सांगा, हे तुझं आहे, तुझ्याकडेच राहू दे. आयुष्यात ना 2 प्रकारचे लोक असतात. एक जे स्वतःचं टेन्शन घेऊन जगतात आणि दुसरे जे स्वतःच्या अस्तित्वाने जगाला टेन्शन देतात. आपण नेहमी पहिल्या कॅटेगरीत मोडतो, कारण आपल्याला लहानपणापासून सहन करायला शिकवलं गेलंय. पण विचार करा, जर कोणी तुमच्या अंगावर कचरा फेकला तर तुम्ही तो घरात ठेवता की बाहेर फेकून देता? मग लोकांच्या फालतू अपेक्षा, त्यांची टोमणी आणि त्यांची घाई, हा मानसिक कचरा तुम्ही डोक्यात का साठवून घेत ठेवता? खरं तर टेन्शन हे समोरच्या माणसाने फेकलेलं एक पार्सल असतं. जोपर्यंत तुम्ही त्यावर सही करून ते स्वीकारत नाही, तोपर्यंत ते तुमचं नसतं, ते त्यालाच परत जावं. आता हे कसं करायचं? तर सगळ्यात आधी आपली रिॲक्शन बदला. जेव्हा समोरचा माणूस तुमच्यावर ओरडतो किंवा तुम्हाला प्रेशर देतो, तेव्हा तो तुमच्याकडून भीतीची किंवा चिडचिड होण्याची अपेक्षा करत असतो. तुम्ही नेमकी तीच गोष्ट द्यायची नाही. तुम्ही जेवढे जास्त शांत राहाल, समोरच्याचा गोंधळ तेवढाच वाढत जाईल. तुमची हे डेटली सायलेन्स त्याला विचार करायला भाग पाडते की नक्की गडबड कुठे आहे. हेच ते गुपित आहे जिथे तुम्ही तुमचं टेन्शन समोरच्याच्या झोळीत अलगद सरकवता. कारण शांतता ही ओरडण्यापेक्षा जास्त भीतीदायक असते. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला अवेलेबल ठेवणं बंद करा. ज्या क्षणी लोकांना वाटतं की तुम्ही त्यांच्या एका हाकेवर धावून याल, त्या क्षणी ते त्याचं सगळं काम आणि त्याचं टेन्शन तुमच्यावर टाकायला सुरुवात करतात. तुम्ही नाही म्हणायला शिका. जेव्हा तुम्ही हसून एखादी गोष्ट नाकारता, तेव्हा तुम्ही तुमची स्पेस निर्माण करता. जगाला वाटू दे की तुम्ही खूप बिझी आहात, तुमच्याकडे त्यांच्या फालतू गोष्टीसाठी वेळ नाहीये. तुमची व्हॅल्यू बघून लोक तुम्हाला टेन्शन देण्यापूर्वी 10 वेळा विचार करतील. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, हे आयुष्य तुमचं आहे, तुमच्या अटीवरच चाललं पाहिजे. जगाचं काय आहे? लोक तर रोज नवीन नाटक घेऊन येतील, पण आपण ठरवायचं की आपण त्या नाटकातला प्रेक्षक बनायचं की त्यातलं पात्र. जर तुम्ही प्रेक्षक बनून स्वतःच्या आयुष्याकडे बघितलं ना, तर तुम्हाला टेन्शन देणारे लोक सुद्धा विनोदी वाटायला लागतील. मग आजपासूनच एक मंत्र, हसत राहायचं आणि लोकांना विचार करायला लावायचं की हा एवढा खुश कसा? तुमच्या चेहऱ्यावरचं हे समाधानच समोरच्याला टेन्शन देण्यासाठी पुरेसं आहे. तुमची शांतता हाच तुमचा सर्वात मोठा विजय आहे. बघा मित्रांनो, आपल्या आयुष्यात ना पाहुणे कमी आणि टेन्शन देणारे लोकच जास्त येतात. कोणीतरी येईल, 4 शब्द बोलेल आणि आपल्या शांत डोक्यात विचाराचं वादळ निर्माण करून निघून जाईल. आपण मात्र वेड्यासारखे तेच विचार करत बसतो की तो असं का म्हणाला,
किंवा आता माझं काय होईल, अरे का. तुमचं डोकं काय कोणाची धर्मशाळा आहे का की कोणाची. कोणीही यावं आणि तिथे आपली घाण टाकून जावं. हे जे ओझं आपण आयुष्यभर वाहत आलोय ना, ते आज फेकून देण्याची वेळ आली. कारण टेन्शन हे कधीच एकट्याचं नसतं, ते नेहमी शेअरेबल असतं. फक्त ते शेअर कसं करायचं हे आपल्याला कोणी शिकवलं नाही. खूप साधी गोष्ट आहे. समोरचा माणूस जेव्हा तुम्हाला काहीतरी बोलतो तेव्हा तो त्याचे मानसिक आजार तुमच्यावर टोचत असतो. अशा वेळी आपण काय करतो, आपण स्वतःला डिफेंड करायला लागतो, स्पष्टीकरण देतो. नका देऊ, समोरच्याला त्याचं वाक्य पूर्ण करू द्या आणि मग फक्त एकच प्रश्न विचारा, झालं तुमचं बोलून, आता मी बोलू का. तुमची शांतता समोरच्याचा आत्मविश्वास हलवून टाकते. त्याचं जे टेन्शन तुम्हाला द्यायचं होतं ते त्याच्याच घशात अडकून पडतं. हे सायकोलॉजिकल युद्ध आहे साहेब. इथे जो शांत राहतो तो समोरच्याला घाम फोडतो. आणि हे जे लगेच रिप्लाय देण्याचं वेळ आपल्याला लागले ना, तेच आपल्या टेन्शनचं खरं मूळ आहे. ऑफिसचा मेल असो किंवा कोणाचा मेसेज, प्रत्येक गोष्टीला आत्ताच उत्तर दिलं पाहिजे असा नियम कुठेच लिहिलेला नाहीये. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला उत्तर द्यायला उशीर करता तेव्हा समोरच्याच्या मनात शंका निर्माण होते. हा काय विचार करतोय, याला काही फरक पडला नाही का. आता तुमचं टेन्शन त्याच्याकडे ट्रान्सफर झालंय. तुम्ही आरामात तुमचं काम करा आणि त्याला त्याच्याच विचारात जळू द्या. तुमची अनुपलब्धता ही समोरच्यासाठी सर्वात मोठे टेन्शन असते. शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही कोणाचं देणं लागत नाही. लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हे तुमचं काम नाहीये, ते त्यांचं काम आहे. मग त्याचं काम त्यांनाच करू द्या ना. तुम्ही फक्त स्वतःच्या आयुष्याचे मालक बना. जेव्हा तुम्ही स्वतःच्या मस्तीत जगायला लागता, कोणाच्याही फालतू गोष्टींना थारा देत नाही, तेव्हा लोकांना टेन्शन येतं की हा माणूस आपल्या कंट्रोलमध्ये का येत नाहीये. आणि तेच तुमचं यश आहे. तुमचं हसू, तुमचा आनंद हे समोरच्यासाठी सर्वात मोठे टेन्शन असलं पाहिजे. त्यामुळे आता टेन्शन द्यायची फॅशन गेली, आता टेन्शन देण्याचा जमाना आलाय. हा व्हिडिओ त्या सगळ्यांना पाठवा ज्यांनी तुम्हाला कधी ना कधी टेन्शन दिलंय. त्यांनाही कळू द्या की आता तुम्ही अपग्रेड झाला आहात. स्वतःची मजा करा, शांत राहा आणि समोरच्याला विचार करायला भाग पाडा. तर मित्रांनो, सरतेशेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, हे आयुष्य तुमचं आहे आणि त्यावर हक्कही फक्त तुमचाच असायला हवा. लोक येतील, सल्ले देतील आणि टेन्शन देऊन निघूनही जातील, पण ते स्वीकारायचं की नाही हा चॉईस पूर्णपणे तुमच्या हातात आहे. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही स्वतःला शांत ठेवायला शिकवता तेव्हा जगातील कोणतीही ताकद तुमची झोप उडवू शकत नाही. उलट तुमची ही शांतता त्या लोकांसाठी टेन्शन बनेल जे तुम्हाला अस्वस्थ पाहू इच्छितात. अनेकदा आपण विचार करतो की माझं नशीबच खराब आहे किंवा देवाने मलाच कष्टाच्या घाईत लोटलंय. पण खरं सांगू का, नशीब कधीच कोणाला मोठं करत नाही, तर तुमच्या हाताची बोट जेव्हा कष्टाने सुचतात आणि कपाळावर घामाच्या धारा वाहतात तेव्हा यशाचा मार्ग मोकळा होतो. तुम्ही आज जे आयुष्य जगत आहात ते तुमच्या गेल्या 5 वर्षातील सवयीचा परिणाम आहे आणि उद्या तुम्ही कुठे असाल हे आज तुम्ही काय करताय यावर ठरवेल. आपण तासनतास मोबाईलच्या स्क्रीनवर दुसऱ्यांचं यश बघत असतो. दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललंय हे पाहण्यात आपला मौल्यवान वेळ फुकट घालवतो आणि मग तक्रार करतो की मला संधी मिळत नाहीये. हीच ती वेळ आहे जेव्हा तुम्हाला स्वतःला आरशात बघून एक जाब विचारावा लागेल की मी खरोखर माझ्या स्वप्नांसाठी पात्र आहे का. यश हे कोणा एका विशिष्ट जातीची किंवा श्रीमंताची मालमत्ता नाही. ते अशा प्रत्येक माणसाचं आहे जो भर उन्हात उभा राहून स्वतःला जाळायला तयार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की आराम करून, उशीर उठून आणि लोकांच्या गप्पा मारून तुम्ही इतिहास घडवाल तर तुम्ही भ्रमात आहात. इतिहास तेच घडवतात ज्यांना रात्रीची झोप आणि दिवसाचा आराम विसरून फक्त आपलं ध्येय दिसत असतं. तुमच्या मार्गात अडथळे येतील, लोक तुमची थट्टा उडवतील, जवळची माणसं साथ सोडून जातील, पण त्या प्रत्येक क्षणी तुम्हाला स्वतःचा आधार बनावा लागेल. कारण लक्षात ठेवा, शर्यत तेव्हा संपते जेव्हा तुम्ही धावणं थांबवता. जोपर्यंत तुम्ही मैदानात आहात तोपर्यंत तुमच्या विजयाची शक्यता कायम आहे. स्वतःला इतकं मजबूत बनवा की संकटाने सुद्धा तुम्हाला बघून आपला रस्ता बदलावा. भीती ही फक्त तुमच्या विचारांची निर्मिती आहे, तिला कृतीने चिरडून टाका. आज तुमच्याकडे जी वेळ आहे ती पुन्हा कधीच येणार नाही. हे जग फक्त जिंकणाऱ्याचा जयजयकार करतं. हरणाऱ्यांच्या वाट्याला फक्त सहानुभूती येते आणि सिंहासारखं जगायचं असेल तर सहानुभूतीची गरज नसते. त्यामुळे उठा, कंबर कसा आणि जगाला दाखवून द्या की तुमची निर्मिती कोणत्या मातीतून झाली आहे. तुमचं नाव फक्त कागदावर नाही तर लोकांच्या मनावर कोरायचं असेल
तर आजपासूनच आणि याच क्षणापासून स्वतःला बदलायला सुरुवात करा. यश तुमची वाट पाहत नाहीये, तुम्हाला ते खेचून आणावं लागेल. त्यामुळे आजपासून स्वतःला वचन द्या की आपण कोणाचे फालतू विचार डोक्यात साठवणार नाही. टेन्शन येईल पण त्याला उंबरठ्यावरूनच टाटा बाय बाय करायचं. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल आणि वाटलं असेल की आता थोडं हलकं वाटतंय तर एक लाईक नक्की करा, कारण तुमची एक लाईक मला पुढच्या व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेट करते. हा व्हिडिओ अशा एका मित्राला शेअर करा जो नेहमी विनाकारण डोकं धरून बसलेला असतो. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे त्याचं टेन्शन कमी होईल. आणि अशाच रोखोक मजेशीर आणि आयुष्याला सोपं करणाऱ्या विषयासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. शेजारची ते बेल ऐकून दाबा, म्हणजे पुढच्या वेळी जेव्हा मी टेन्शन घ्यायला येईल तेव्हा तुम्हाला सर्वात आधी कळेल. चला तर मग आता निवांत राहा, हसत राहा आणि समोरच्याला विचार करायला लावा. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.